तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी खबर या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आहे वीकेंड, म्हणजेच आज होणार आहे रितेश भाऊंचा धक्का. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणत्या सदस्यांची शाळा लागू शकते आणि कोणकोणते मुद्दे आज रितेश भाऊ त्यांच्या धक्क्यामध्ये उचलू शकतात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली सदस्य आहे निक्की तांबोली, जिची आज जोरदार शाळा लागू शकते. तर मित्रांनो, रितेश दादा निक्कीची चांगली शाळा घेऊ शकतात, कारण तिचा भांडण करणं, सतत लोकांच्या मधी करणं, हा गेम प्लॅन आज एक्सपोज होऊ शकतो. आणि त्याचबरोबर वर्षाताईंना सारखं डिवचणं, त्यांच्या खोड्या करणं, त्यांना अपशब्द बोलणं, हे सगळे मुद्दे आज रितेश भाऊ त्यांच्या धक्क्यामध्ये नक्की येणार आहेत. आणि मित्रांनो, त्याचबरोबर दुसरा सदस्य आहे ज्याची जोरदार शाळा घेऊ शकतात, तो आहे वैभव. आणि मित्रांनो, त्याचं कारणही तसंच आहे, कारण की वर्षा उसगावकर सारख्या सिनियर ॲक्टरला तो डायरेक्ट धमकी देत आहे. आणि याच्यावर रितेश दादा त्याच्यावर 100% भडकणार आणि त्याला जाब विचारणार की वर्षाताईंना धमकी देण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला आहे. आणि मित्रांनो, तिसरा सदस्य ज्याची शाळा आज लागणार आहे ती आहे जान्हवी. आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण जान्हवी किल्लेकर ही आर्याला फिजिकली हर्ट करण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्याचबरोबर निक्कीच्या सोबतीला जाऊन वर्षा उसगावसारख्या सिनियर रिस्पेक्ट करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीत आडवं चालणं, ह्याच्यावर तिची ही शाळा लागू शकते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, अरबाज, घनश्याम, जान्हवी, वैभव यांची या कारणामुळे ही शाळा लागू शकते की ते सारखं निक्कीचं ऐकत आहेत आणि निक्की जे सांगेल तेच करत आहेत. तर मित्रांनो, तुमचं मत माझ्या मताबरोबर जुळतं आहे का, हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतच असतो. धन्यवाद.